नमस्कार. वेलकम टू माय चॅनेल आहार विचार. आय एम डॉक्टर मिसेस केसरी. शीर्षक पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की सोयाबीन हे जगभरामध्ये सुपर फूड समजलं जातं आणि जगातल्या विविध भागात त्याचं भरपूर उत्पादन आहे आणि सर्वत्र आहारात त्याचा समावेश आहे. तरीही मी म्हणते की सोयाबीन निषिद्ध आहे. कोणासाठी? तर काही व्यक्तींसाठी, काही व्याधींसाठी ते निषिद्ध आहे. थायरॉइड ग्लँडचं फंक्शन ज्या वेळेला कमी किंवा जास्त झालेलं असतं त्यावेळेला सोयाबीन निषिद्ध आहे. थायरॉइडचे पेशंट हायपोथायरॉइड असेल किंवा हायपरथायरॉइड असेल, दोन्हीही मध्ये सोयाबीन घातक आहे. हायपरथायरॉइडसाठी आपण जी ट्रीटमेंट देतो त्यासाठी सोयाबीन जर त्यावेळेला खाल्लं तर त्या ट्रीटमेंटचा उपयोग होत नाही. म्हणजेच जे थायरॉक्सिन दिलं जातं त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण त्याच्या कार्यात सोयाबीन अडथळा आणतं. हायपरथायरॉइडिझमच्या केसेसमध्ये जर ते दिलं तर त्यावेळेला ती जे काही त्याचे साईन सिम्पटम्स असतात त्या पेशंटचे ते वाढतात, म्हणजे त्याचा त्रास वाढतो. तर या दोन्ही पेशंटनी सोयाबीन खाऊ नये. हल्ली तिसरा एक गट येतो तो म्हणजे PCODचा. आवडतं म्हणून किंवा वजन कमी करण्यासाठी म्हणून सोयाबीन रोजच्या आहारात समाविष्ट केलं जातं. बहुतेक वेळा असं होतं की वयात आलेली मुलगी जेव्हा जाड व्हायला सुरुवात होते त्यावेळेला तिला डायटिशियनकडे नेलं जातं आणि वजन कमी करण्यासाठी सांगितलं जातं. डायटिशियन केवळ वजन कमी करणं हा उद्देश समोर ठेवून तिला सोयाबीन खायला सांगते. तरीही जर वाढत्या वयाच्या मुलीला ओबेसिटी आहे असं पालकांना वाटलं तर त्यांनी गायनिक ऑब्स्टेट्रिशियनकडे म्हणजे स्त्री रोग तज्ज्ञाकडे जावं आणि त्यांचा सल्ला घ्यावा. कारण सोयाबीनमुळे PCOD वाढतं, कमी होत नाही. त्यावेळेला PCOD जर झालं असेल तर त्यांच्यासाठी सोयाबीन निषिद्ध आहे. स्त्री रोग तज्ज्ञांकडे गेल्यानंतर त्या डाएट प्रिस्क्रिप्शन देतील, त्यामध्ये त्या सोयाबीन निषिद्ध असा उल्लेख करतील आणि मगच डायटिशियन त्या पेशंटला डाएट शीट लिहून देईल. बहुतेक वेळा असं होतं की जी इन्फर्टाईल कपल्स असतात ती खूप ओबेसिटी म्हणून आपल्या डायटिशियनकडे जातात आणि डायटिशियन परत एकदा त्यांना सोयाबीन खाण्याचा सल्ला देते. जर त्यांनी सोयाबीन खाल्लं तर त्यांचे फर्टाईल होण्याचे चान्सेस कमी होतात. तर अशा पेशंटनी सुद्धा इनफर्टिलिटीसाठी आधी ट्रीटमेंट घ्यावी आणि नंतर ओबेसिटीकडे जावं. तर इनफर्टाईल कपल जेव्हा ऑब्स्टेट्रिक गायनेकॉलॉजिस्टकडे जातात किंवा केवळ इनफर्टिलिटीवर काम करणाऱ्या डॉक्टरांकडे जातात तेव्हा ते डॉक्टर त्यांना सोयाबीन खाण्याचा सल्ला कधीही देत नाहीत. ते जेव्हा डाएट प्रिस्क्राईब करून देतात तेव्हा प्रिस्क्रिप्शनवर लिहितात की कुठले कुठले पदार्थ या पेशंटनी खाऊ नयेत, म्हणजे त्यांचे फर्टिलिटीचे चान्सेस वाढतात. फर्टिलिटीसाठी तिला थायरॉइड आणि इस्ट्रोजनची गरज असते आणि त्याला थायरॉइड आणि टेस्टोस्टेरॉनची गरज असते. जर त्यांनी सोयाबीन खाल्लं तर या तिला लागणाऱ्या किंवा त्याला लागणाऱ्या दोन्ही हार्मोन्सवर सोयाबीन विपरीत परिणाम करतं आणि या हार्मोन्सची ॲक्शन होऊ देत नाही आणि ते इनफर्टाईल राहतात. तेव्हा या पेशंटनी आपणहून हे सोयाबीन खाण्याचं टाळावं. जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रयोग करण्यात आले आणि त्याच्यात असं लक्षात आलं की प्रेग्नंट वुमन आणि लॅक्टेटिंग वुमन ह्यांनी जर
रोजच्या रोज सोयाबीन खाल्लं तर ते त्यांच्या बाळासाठी, त्यांच्या गर्भासाठी अपायकारक होण्याची शक्यता वाढते. कधीतरी खाल्लं, मजा म्हणून एखाद दिवशी खाल्लं तर चालून जातं, पण रोजच्या आहारात आणि जास्त प्रमाणात सोयाबीन खाऊ नये. त्यांनी जर पूर्णपणेच टाळलं तर जास्तच चांगलंय. काही ह्याच्यामध्ये त्यांना चाइल्डहुड, प्री प्युबर्टी आणि प्युबर्टी स्टेजमध्ये असलेल्या मुलांवर जेव्हा त्यांनी प्रयोग केले त्यावेळेला सुद्धा त्यांना असंच आढळून आलं. काही भागामध्ये त्याचा खूपच विपरीत परिणाम झाला तर काही भागामध्ये सौम्य परिणाम झाला आणि तो नंतर नाहीसा करण्याचा प्रयत्न करता आला. पण तरीही शास्त्रज्ञांनी असं सांगितलं आहे की जर तुम्हाला या कालावधीमध्ये म्हणजे प्रेग्नन्सी टू प्युबर्टी ह्या कालावधीमध्ये जर सोयाबीन टाळता आलं तर तसा प्रयत्न करा, तुम्हाला निश्चित फायदा होईल. हल्ली अनेक इन्फंट फॉर्म्युले किंवा चाइल्डहुड न्यूट्रिशियस फॉर्म्युला ह्याच्यामध्ये सोयाबीन घातलं जातं, कारण सोयाबीन हा प्रोटीन्सचा उत्तम स्रोत आहे. परंतु याच शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की इन्फंट फॉर्म्युलामध्ये किंवा चाइल्डहुड फॉर्म्युलामध्ये ह्याचा वापर करताना पालकांनी ते देताना त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, योग्य डॉक्टरकडे जावं आणि त्या सल्ल्यानुसारच ठरवावं की हा सोयाबीन फॉर्म्युला आपल्या तान्ह्या बाळांना किंवा मुलांना द्यायचा किंवा नाही, त्यामुळे धोका टळेल. रिनल फेल्युअरच्या अनेक पेशंटमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये शास्त्रज्ञांनी प्रयोग केले तेव्हा त्यांना असं आढळून आलं की ह्युमन बीइंग्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या अतिशय फरक आहे, त्यामुळे त्यांचे निष्कर्ष वेगवेगळे निघाले. तेव्हा त्यांनी असाही सल्ला दिला आहे की त्या भागातल्या रिनल पेशंटनी आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतल्याशिवाय सोयाबीनचा आहारात समावेश करू नये. शिवाय सोयाबीन ह्यात पोटॅशियम आणि सोडियम हे जास्त प्रमाणात असतं, आयर्न जास्त प्रमाणात असतं, त्यावेळेला त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांनी सोयाबीनचं आहारातील प्रमाण ठरवावं. खूप ठिकाणी असं आढळून आलं की वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये जर सोयाबीनचा प्रयोग केला तर त्यांच्या अस्थमाचा त्यांना बरं होण्यासाठी उपयोग होतो. त्याच्यामध्ये आयसोफ्लेविन्स असतात, त्याच्यामुळे अस्थमाचा अटॅक कमी होतो, त्याची तीव्रता कमी होते. पण तोच प्रयोग जेव्हा ह्युमन बीइंग्समध्ये करण्यात आला तेव्हा जगातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांमध्ये वेगवेगळे निष्कर्ष निघाले आणि त्यामुळे असं ठरवण्यात आलं की अस्थमाच्या पेशंटला सोयाबीनचा टेस्ट डोस द्यावा आणि मगच ठरवावं की त्याला हे योग्य आहे किंवा नाही. कारण काही भागातल्या लोकांना अस्थमा असताना सोयाबीन दिल्यावर त्यांच्या अटॅकची तीव्रता आणि फ्रिक्वेन्सी वाढली, तर काही भागामध्ये त्याची तीव्रता खूप कमी झाली आणि फ्रिक्वेन्सीही कमी झाली. त्यामुळे त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी त्या पेशंटला योग्य तो सल्ला द्यावा आणि मगच त्यांच्या आहारात पेशंटनी सोयाबीनचा समावेश करावा. काही लोक जॉईंट पेनसाठी स्वतःहूनच सोयाबीन घेतात, पण त्याच्या बाबतीतही असं आढळून आले आहे की काही भागांमध्ये सोयाबीनमुळे जॉईंट पेनची तीव्रता कमी होते तर काही भागामध्ये जॉईंट पेन वाढतो. तर तिथेही परत शास्त्रज्ञांनी सल्ला दिला आहे की आपल्या डॉक्टरला विचारल्याशिवाय जॉईंट पेनसाठी सोयाबीनचा उपयोग करू नका. काही लोकांना अलर्जी असते. अलर्जी होते म्हणजे काय होतं की सोयाबीन खाल्ल्यावर काही जणांच्या पोटात दुखतं, काही जणांना नुसतंच मळमळतं, काही जणांना उलट्या होतात, काही जणांच्या शरीरावर पित्त उमटतं म्हणजे लाल गुदी येतात. तर अशा पेशंटनी युजली ज्यांना अलर्जिक हे असतं ते स्वतःहूनच ते टाळतात,
पण काही पेशंटच्या बाबतीत असं लक्षात आलेलं आहे की पोटात दुखल्यावर सुद्धा सोयाबीन हे उत्तम प्रोटीनचा स्रोत असल्यामुळे पेशंट तसंच खाणं चालू ठेवतात. तर त्यांनी तसं करू नये. त्यांनी त्यांच्या डॉक्टरांकडे जावं आणि सोयाबीन बद्दल सल्ला घ्यावा आणि मगच त्यांनी सोयाबीन कंटिन्यू करायचं किंवा नाही हे ठरवायचं. ज्यांना अलर्जी असते म्हणजे पित्त उमटलं तर ती माणसं स्वतःहूनच ते बंद करतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीत तो प्रश्न उद्भवत नाही. पण पोटात दुखणं, मळमळणं किंवा उलट्या होणं यापैकी काहीही झालं तरी सोयाबीनची अलर्जी आहे असं गृहीत धरावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आहारात त्याचा समावेश करायचा की नाही ते ठरवावं. इथंच थांबते. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.